रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी। विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ। दिन रंग मी अनाथ, 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 दिन रंग मी अनाथ। तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ। दिन रंग मी अनाथ, दिन रंग मी अनाथ, दिन रंग मी अनाथ, दिन रंग, दिन रंग मी अनाथ, दिन रंग मी अनाथ। कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी। पाया पडिलो बराडी, 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 पाया पडिलो बराडी। काय उणे मापाशी, काय उणे मापाशी, काय उणे मापाशी, काय उणे मापाशी। मी तो अल्पची संतोषी, मी तो अल्पची संतोषी, मी तो अल्पची संतोषी, मी तो अल्पची, मी तो अल्पची संतोषी, मी तो अल्पची संतोषी। कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी। पाया पडिलो बराडी, 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 पाया पडिलो बराडी। हे तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा। काही भातुके पाठवा, 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 काही भातुके पाठवा। हे तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका
काय पडिलो वराडी विठोबा रखुमाई अरे विठोबा तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ ना तुम्ही विश्वनाथ ना तुम्ही तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ कृपा करालते थोडी कृपा करालते कृपा करालते थोडी
कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी पाया पडिल वराडी पाया पडिल वराडी पाया पडिल वराडी पाया पडिल वराडी देना पाया पडिलो पाया पडिलो पाया पडिलो पाया पडिलो बराडी पाया पडिलो पडिलो बराडी पडिलो बराडी पाया पडिलो बराडी पाया 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 पडिलो बराडी पाया पडिलो पडिलो पाया पडिलो बराडी पाया पडिलो बराडी पावन कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो
कृपा कराल ते थोडे तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी काय उणे तुम्हा पाशी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी ओम नमो जी शिवा शिवा नमो तुझ महादेवा करोनी उपकार जीवा अवतार धरिला पाहे पाध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतीत परी तुझा मुद्रांकित मसी पत्रते केवडे राहू चालवी आपल्या पाडे तैसा मी एक पतीत परी तुझा मुद्रांकित बाप रखुमा देवी वरदा सांभाळावे आपल्या ब्रिदा तैसा मी एक पतीत परी तुझा मुद्रांकित गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः साष्टांग हे करी साष्टांग हे दंडाची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख विठ्ठल
सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठातला असा हा अभंग आहे. आज शिवरात्री. आज नुसतीच शिवरात्री नाही, आज महाशिवरात्र नाही का. शिवरात्र. आजची रात्र ही महान आहे, कारण आजची रात्र ही शिवाशी जोडलेली रात्र आहे. कधी एखादा दिवस महान असतो तर कधी एखादी रात्र महान असते. दिवसाची वेळ कधी महान असते तर कधी रात्रीची वेळ ही महान असते. समय समय पर होत है समय समय की बात. समय समय पर होत है समय समय की बात. किसी समय का दिन बड़ा तो किसी समय की रात. समय समय पर होत है समय समय की बात. किसी समय का दिन बड़ा तो किसी समय की रात. समय समय पर होत है समय समय की बात. राम जन्म का दिन बड़ा तो कृष्ण जन्म की रात. विठ्ठल 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 जसं कृष्ण जन्माची रात्र मोठी, कृष्ण जन्माची रात्र जशी महान, तशी आज शिवरात्र सुद्धा महान. म्हणून महाशिवरात्री. महाशिवरात्र नाही का. रात्र मी तुम्हाला सांगू, रात्र म्हणजे अंधार. अंधार हे बघा, अंधाराचं अस्तित्व हे कायम आहे नाही का. प्रकाश येतो, प्रकाश जातो, पण अंधार मात्र कायम टिकून राहतो नाही का. प्रकाशाच्या अगोदरही अंधार आहे आणि प्रकाशाच्या नंतर सुद्धा अंधारच आहे नाही का. म्हणून अंधार श्रेष्ठ आहे. म्हणून तर आपल्याला लाईट बंद केल्याशिवाय शांत झोप येत नाही. लक्षात ठेवा, बाहेरचा जर अंधार करायचा असेल तर आपल्याला लाईट बंद करावी लागते, आणि आत अंधार करायचा असेल तर डोळे बंद करावे लागतात. शांत झोपण्यासाठी लाईट बंद करावी लागते, बाहेरचा अंधार करावा लागतो, पण समाधी लावण्यासाठी आतला अंधार करावा लागतो. विठ्ठल जीवनाची सुरुवात ही अंधारातून आहे. लक्षात ठेवा, जीवनाची सुरुवात अंधारातून आहे. मला सांगा, जेव्हा एखादं झाड बनतं तेव्हा ते झाड कशापासून बनतं तर बियापासून बनतं. आणि ते जे बी आहे ते बी आपल्याला जमिनीमध्ये मातीमध्ये गाडावं लागतं. म्हणजे अंधारात ते बी गाडल्याशिवाय ते उगवत नाही. म्हणजे जीवनाची सुरुवात हे अंधारातून होत असते. तशी सृष्टीची सुरुवात सुद्धा अंधारातून आहे. अंधार म्हणजे शून्य. अंधार म्हणजे काय? शून्य. म्हणून सृष्टीची निर्मिती सुद्धा शून्यातून आहे. तुम्हाला जरा प्रमाणानं सांगतो मी तुम्हाला. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, नाही का. अवघे शून्याची होते पाही, कानोबा तेरे तेरे तेरे. आणि जे शून्य होतं
ते म्हणजे शिवतत्व आणि तिथून सृष्टीची निर्मिती. विठ्ठल 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 एका गुरुला एका शिष्याने प्रश्न केला. म्हणले, गुरुदेव, सृष्टीची निर्मिती कशी झाली? सृष्टीची निर्मिती कशी झाली असं म्हटल्यानंतर गुरुनी म्हटलं, ते सृष्टीची निर्मिती कशी झाली हे नंतर सांगतो, पण समोर झाडाला आंबा दिसतोय आणि तो पाड झालेला दिसतोय, माझी खायची इच्छा झालेली आहे, ते आंबा घेऊन ये असं म्हटल्यानंतर शिष्य गेला आणि जाऊन तो आंबा घेऊन आला. आंबा घेऊन येऊन तो गुरुच्या हातामध्ये दिल्यानंतर गुरुनी सांगितलं, हा आंबा फोड, हा आंबा फोड असं म्हटल्यानंतर त्यांनी त्या शिष्याने आंबा फोडला आणि आंबा फोडल्यानंतर गुरुने विचारलं, म्हणले आत काय आहे सांग, आत काय आहे असं सांग म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं कोय आहे. आत काय आहे? कोय आहे. कोय आहे असं म्हटल्यानंतर पुन्हा गुरुनी म्हटलं ती कोय सुद्धा फोड. मग त्यांनी ती कोय फोडली. मग म्हणलं आत काय आहे? त्यांनी सांगितली छोटी आता मऊ कोय आहे. ते म्हणले मऊ कोय म्हणजे काय आहे? ती म्हणले मऊ कोय म्हणजे गुरुदेव म्हणले ते बीज आहे त्या आंब्याचं, नाही का, कोय आहे, मऊ कोय आहे म्हणजे बीज आहे. मग गुरुने म्हटलं ते सुद्धा फोड, ते सुद्धा फोड म्हटल्यानंतर त्यांनी ती कोय सुद्धा बीज सुद्धा फोडली. गुरुने विचारलं, म्हणले काय आहे मध्ये आता? शिष्याने उत्तर दिलं काहीच नाही. मग काहीच नाही याच्यातून जसं झाडाची निर्मिती तसं काहीच नाही याच्यातून सृष्टीची निर्मिती. विठ्ठल 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 रात्र म्हणजे शून्य. आलं लक्षात? रात्र म्हणजे शून्य, पण त्या रात्रीच्या अगोदर शिव शब्द लागलेला आहे. काय लागलेला आहे? शिव शब्द लागलेला आहे. मग मला सांगा, रात्र आणि त्याच्या अगोदर काय? शिव. मग रात्र म्हणजे शून्य तर शिव म्हणजे महाशून्य. विठ्ठल 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 एक अवलिया साधू इकडून येत होते आणि दुसरे अवलिया साधू इकडून येत होते. एका अवलिया साधूला बघितल्यानंतर दुसऱ्या अवलिया साधूने विचारलं, म्हणले महाराज कहाँ से आयो बाबा, कौन तुम्हारा धाम, कौन तुम्हारी मुद्रा, कौन तुम्हारा नाम. काय विचारलं? कहाँ से आयो बाबा, कौन तुम्हारा धाम, कौन तुम्हारी मुद्रा, कौन तुम्हारा नाम. आता माझ्यासारखा जर महाराज असता ह भ प तर मी काय म्हटलं असतं? कहाँ से आयो बाबा म्हटलं तर लातूर से आयो, खडक उमरगे से आयो असं म्हटलं असतो, नाही का. कहाँ से आयो बाबा, कौन तुम्हारा धाम, कौन तुम्हारी मुद्रा, कौन तुम्हारा नाम असं म्हटल्यानंतर समोरचे सुद्धा अवलिया साधू होते. त्या अवलिया साधूने उत्तर दिलं, निरशून्य से आयो बाबा, शून्य हमारा धाम, मन हमारी मुद्रा, अलख हमारा नाम. विठ्ठल रात्र म्हणजे शून्य आणि शिव म्हणजे निरशून्य, नाही का. म्हणून निरशून्य से आयो बाबा, शून्य हमारा धाम, मन हमारी मुद्रा, अलख हमारा नाम. आणि हे शिवतत्व जेव्हा जीव आणि शिवाचं ऐक्य होतं त्या दिवसाला महाशिवरात्र असं म्हणतात. विठ्ठल आज शिवतत्व सक्रिय असतं. आज ब्रह्मांडीय ऊर्जा आहे ना, आज ब्रह्मांडीय ऊर्जा सक्रिय असते. आता हे दसरा झाल्यानंतर एक पौर्णिमा असते बघा. पौर्णिमा कोणती पौर्णिमा असते? ती कोणती पौर्णिमा असते? कोजागिरी पौर्णिमा, बरोबर आहे ना. कोजागिरी पौर्णिमा. त्या कोजागिरी पौर्णिमे दिवशी आपण काय करतो? आपण काय करतो?
जागतो. बरोबर आहे ना? जागतो. किती वाजेपर्यंत जागतो? 12 वाजेपर्यंत जागतो. अलग लक्षात. 12 वाजेपर्यंत आपण जागतो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी, पण बिना कामाचं जागतो. आपण बिना कामाचं जागतो. का बिना कामाचं म्हणतो मी? कारण त्याचं असं आहे, खरं तर ज्याच्यासाठी जागायचं ते आपण विसरून जातो आणि नसलेलं आपण काहीतरी एखादी साऊंड लावून काहीतरी नाचकाम कर, काहीतरी गाणे म्हण, वडापाव मागव, भेळपुरी मागव, पाणीपुरी मागव, त्याचा आस्वाद. त्याच्यासाठी ते कोजागिरी पौर्णिमा नाही आहे. 12 वाजल्यानंतर लक्ष्मी फिरत असते. त्या दिवशी लक्ष्मी फिरत असते आणि ती लक्ष्मी फिरत असताना विचारत असते, को जागृती, कोण जागा आहे? को जागृती. त्याच्याहून ते कोजागिरी पौर्णिमा असं पडलं. को जागृती, कोण जागा आहे? कोण जागा आहे? आणि मग जे जागे आहेत ना, त्याच्या पदरामध्ये ती कृपा घालत असते. पण आपण जेव्हा लक्ष्मी फिरत असते तेव्हाच नाचून नाचून दमलेलो असतो आणि आपल्याला झोप लागलेली असते. विठ्ठल जसं कोजागिरीचं मी तुम्हाला सांगितलं, तसं महाशिवरात्र आज ते ब्रह्मांडीय ऊर्जा कसे असते? सक्रिय असते. आज शिवतत्व जे आहे आज सक्रिय असतं, नाही का? म्हणून आज जे आपण कुठलंही कार्य करतो, आज जागरण करा, उपवास करा, भजन करा, नामस्मरण घ्या, चिंतन करा, त्याचा 1000 पटीनं पुण्य मिळत असतं. किती? 1000 पटीनं. आता मी जे इतर वेळेला कीर्तन करतो ना, इतर वेळेला कीर्तन केल्यानंतर मला जे पुण्य मिळतं, इतर वेळेला कीर्तन केल्यानंतर कीर्तनाचं सुद्धा पुण्य असतं बरं का? कीर्तनाचं सुद्धा पुण्य असतं. पण आता आमच्यासारख्याला पुण्य कीर्तनाचं लागेना. का लागेना? सगळं नारळावर लक्ष असल्यामुळं. विठ्ठल पण आजही काही महात्मे आहेत ना, आहेत. निस्वार्थपणे सेवा करणारे महात्मे आहेत. नाहीत असं नाही, नाही का? जे दिलं ते दिलं. या हातानं या हातात घेतलं तर या हाताला पत्ता लागू नये, लगेच खिशात घातले आणि निघून गेले, असे महात्मे आहेत. मग त्यांना पुण्य लागतं, नाही का? लागत नाही असं नाही, नाही का? न मांगे मिले सो दूध बराबर म्हण. न मांगे मिले सो दूध बराबर, मांग मिले सो पाणी. न मागता जे मिळतं ते दुधासारखं असतं, मागून जे मिळतं ते पाण्यासारखं असतं. न मांगे मिले सो दूध बराबर, मांग मिले सो पाणी, छीन लिए सो खून बराबर, बोले कबीर वाणी. विठ्ठल सप्ताहाच्या मंडपातून गेल्यानंतर गाडीत पैसे मोजून तिथं गाडी थांबवून इथं पैसे घेऊन या, द्यावंच लागतं. ते खून बराबर, बोले कबीर वाणी, नाही का? तर असू द्या, पण कीर्तनाचं सुद्धा पुण्य आहे. पुण्य आहे, ध्यानात ठेवा. कीर्तन ही साधना आहे, लक्षात ठेवा. तपश्चर्या आहे. आणि मी तुम्हाला खरं सांगू, हे हार सुद्धा कशासाठी घालतात आणि आम्ही हार काढत नाही शेवटपर्यंत. माझ्या वडिलांनी मला सांगितलं की हार कशासाठी घालायचा आणि हार शेवटपर्यंत का काढायचा नाही, हे माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं आहे. बऱ्याच लोकांना ते हार कशासाठी घालतात? महाराजाचा सत्कार म्हणून घालतात, असंच लोकांना वाटत असतं. पण माझ्या वडिलांनी त्याचा अर्थ मला सांगितलेला आहे की हार कशासाठी असतो आणि हार शेवटपर्यंत काढायचा नाही. विठ्ठल मी इतर वेळेला कीर्तन केल्यानंतर जे पुण्य मला प्राप्त होतं ते आज शिवाच्या दरबारात कीर्तन केल्यानं मला 1000 पटीनं पुण्य मिळतं. म्हणजे 1000 कीर्तन केल्याचं पुण्य मिळतं.
तुम्ही श्रोते इतर वेळेला जेव्हा कीर्तन ऐकता आणि इतर वेळेला एक कीर्तन ऐकल्यानंतर तुम्हाला जे पुण्य प्राप्त होतं ते आज तुम्ही कीर्तन ऐकल्यानंतर 1000 कीर्तन ऐकल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. तुम्ही गायक मंडळी इतर सप्त्यामध्ये जेव्हा तुम्ही गायन करता आणि तेव्हा तुम्हाला जे पुण्य प्राप्त होतं आज गायन करण्याने तुम्हाला 1000 पटीनं पुण्य प्राप्त होतं. का? आज शिवतत्व हे सक्रिय असतं, आज ब्रह्मांडीय ऊर्जा ही सक्रिय असते. म्हणून तर आज जे उपोषण करायचं, आज उपवास करायचा, आज शिवाचं नामस्मरण घ्यायचं, बेल व्हायचं, पाणी वगैरे शिवाला अर्पण करायचं, या सगळ्याचं कारण एकच आहे की आज शिवतत्व हे सक्रिय असतं आणि ते तुम्हाला कृपा करून जातं. विठ्ठल शिवरात्रीच्या वेगवेगळ्या मान्यता आहेत, वेगवेगळ्या मान्यता नाही का. पण आज प्रथम जे ज्योतिर्लिंग प्रकट झालं ते म्हणजे आज महाशिवरात्रीच्या दिवशी. अशी एक मान्यता आहे की एकदा ब्रह्मदेवाचं आणि विष्णूचं, नारायणाचं भांडण सुरू झालं. कशावरून भांडण सुरू झालं तर तू बडा का मी बडा याच्यावरून भांडण सुरू झालं. ब्रह्मदेव म्हणायला लागले मी श्रेष्ठ, मी मोठा. विष्णू म्हणायला लागले मी मोठा. अरे माझ्या नाभी कमलातून तुझा जन्म आहे, तू मोठा कसा असशील? मी मोठा. ते म्हणले सृष्टीची निर्मिती मी केली, मी मोठा. दोघांचं भांडण सुरू झालं आणि जेव्हा दोघांनी उग्ररूप धारण केलं तेव्हा एक अग्निस्तंभ दोघांच्या मध्ये असा प्रकट झाला. अग्निस्तंभ प्रकट झाला आणि प्रकट झाल्यानंतर सर 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 तो अग्निस्तंभ वर गेला आणि तो अग्निस्तंभ खाली सुद्धा गेला. आणि मग आकाशवाणीनं शिवानी सांगितलं, म्हणले की तुम्हाला माझा अंत लागतो का बघा. तुम्ही दोघंही भांडण करतायत, मी बडा तू बडा म्हणून, पण तुम्ही दोघंही बडे नाही आहेत. तुम्हाला माझा अंत लागतो का बघा असं म्हटल्यानंतर हंस रूपाने ब्रह्मदेव अंत पाहण्यासाठी वर निघाला आणि वराह रूपाने नारायण अंत पाहण्यासाठी खाली पाताळामध्ये निघाले. आणि गेल्यानंतर दोघंही परत आले. परत आल्यानंतर ब्रह्मदेवाला विचारलं शंकराने, म्हणले लागला का माझा अंत? तर ब्रह्मदेवाने म्हटलं लागला. म्हणले खोटं बोललं. कोण? ब्रह्मदेव. लागला अंत, खोटं बोलले. विष्णूला विचारलं, नारायणाला विचारलं, म्हणजे माझा अंत लागला का? नारायणाने विष्णूने मान्य केलं. म्हणले मी खरं सांगू शंकरा, तुमचा अंत मला लागला नाही, तुमचा अंत मला लागला नाही असं म्हटल्यानंतर विष्णूने खरं बोललं, नारायणाने खरं बोललं. म्हणून एवढा शंकराला आनंद झाला आणि शंकराने म्हटलं नारायणा आज तू खरं बोललास तर इथून तुला लोक सत्यनारायण म्हणतील. काय म्हणतील? सत्यनारायण. आणि तिथून ते सत्यनारायण सुरू झालेलं आहे. आपण सत्यनारायण करतो पण ते सत्यनारायण म्हणजे काय आपल्याला काहीच माहिती नाही. सत्यनारायण हे त्या भगवंताचं नाम आहे आणि त्या भगवंताची कृपा संपादन करण्यासाठी, त्याला तोषविण्यासाठी जो विधी केला जातो त्याचं नाव आहे सत्यनारायण. विठ्ठल शंकर प्रसन्न झाले आणि नारायणाला सत्यनारायण हे नामाभिधान दिले, खुश झाले. पण रागावले मात्र कुणावर? ब्रह्मदेवावर. आणि ब्रह्मदेव खोटं बोलल्यामुळं ब्रह्मदेवाला शाप दिला. म्हणजे जगात तुझी कोणी पूजा करणार नाही, कोणी मंदिर बांधणार नाही, नाही का. आणि ते जे अग्निस्तंभ प्रकट झाला ते पहिलं ज्योतिर्लिंग होतं. आणि ते पहिलं ज्योतिर्लिंग अरुणाचलमध्ये, आज जे अरुणाचल प्रदेश आहे ना तिथं ते पहिलं ज्योतिर्लिंग आहे. आणि ते पहिलं ज्योतिर्लिंग या पृथ्वी तलावर प्रकट झालं ते म्हणजे महाशिवरात्रीच्या आजच्या दिवशी. विठ्ठल 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 विठ्ठल
असा महाशिवरात्रीच्या दिवशी आजच्या दिवशी ते ज्योतिर्लिंग पहिलं प्रकट झालं आणि मग तो जो देव आहे महादेव हा सगळ्यात मोठा देव आहे. म्हणून तुकोबारायांनी या महादेवाला प्रार्थना केली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. नाही का, या अभंगाची एक पार्श्वभूमी आहे. काय पार्श्वभूमी आहे? तुकोबारायांचेच एक शिष्य, एक मान्यता अशी आहे, प्रण जोशीनी हे आपल्या ह्याच्यामध्ये प्रण जोशी असं लिहितात की लोहगावचे कोंडोबा लोहकरे हे काशी यात्रेला निघाले आणि ते काशी गया भागीरथी हे सगळं करून येणार होते. तुकोबाराय म्हणाले, बाबा मी तर काही येऊ शकत नाही, तुम्ही चाललात काशीला तर माझं एवढं पत्र विश्वनाथाला द्या. म्हणून त्यांनी 3 अभंग लिहिले. एक गयेला पत्र द्या, एक भागीरथीला द्या अर्पण करा आणि 3रं पत्र विश्वनाथाला द्या. असं म्हणतात की त्या कोंडोबा लोहकरेला जाण्यासाठी थोडं कमी पडले पैसे, म्हणून तुकोबारायांनी एक होन दिला. होन म्हणजे एक सोन्याचं नाणं दिलं. नाही का, प्रण जोशींनी लिहून ठेवलंय. एक होन दिला, सोन्याचं नाणं दिलं आणि मग ते घेऊन ते यात्रेला गेले आणि त्यांच्या सोबत 3 अभंग लिहिले. एक भागीरथीला, दुसरा गयेला आणि 3रा काशी विश्वनाथाला. आणि ते काशी विश्वनाथासाठी जे पत्र लिहून दिलं ते पत्र म्हणजे तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. नाही का, त्या पत्रामध्ये तुकोबाराय म्हणतात की तुम्ही विश्वाचे नाथ आहात आणि मी मात्र दीन रंक आणि अनाथ आहे. तुम्ही विश्वनाथ असं म्हणतायत तुकोबाराय. नाही का, ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामध्ये माऊलीनी गतीर भरता प्रभू साक्षी निवासा शरणम सुरत या 9व्या अध्यायाच्या श्लोकावर भाष्य करत असताना नाथ कुणाला म्हणायचं ते माऊलीनी भाष्य केलं. माऊली म्हणतात नाथ कुणाला म्हणायचं? विश्वाची सगळी घडामोड ज्याच्या आज्ञेशिवाय होत नाही. पंचमहाभूत सुद्धा सगळी कार्य ज्याच्या आज्ञेनंच करतात. नाही का, असा जो समर्थ आहे तो जगाचा नाथ आहे असं माऊलींनी लिहिलं. मग काय काय? आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे, पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी या भूते व्हावी ही आज्ञा माझी, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगा ते चालिता, मी याचे नियमिला साता, काळू ग्रासत से भूता, या म्हणियागते पंडुसुता सकळे जयाचे, ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ. माऊलीच्या मुखातून भगवान परमात्मा स्वतः म्हणतायत मी जगाचा नाथ आहे. का जगाचा नाथ आहे? तर त्याच्या आज्ञेशिवाय पंचमहाभूत हलू शकत नाहीत. आकाशे सर्वत्र वसावे ही आज्ञा त्याची आहे. नाही का, आकाशाने सगळीकडे असावं, सर्व ठिकाणी असावं ही त्याची आज्ञा आहे. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे. हा जो वायू आहे ना, हा वायू गप्प कधीच बसू नये. नाव भरी एक क्षण सुद्धा वायू थांबायचा नाही. त्या वायूने जर विचार केला जरा रेस्ट हाऊस मध्ये जाऊन आराम करावं म्हणून, नाही का, वायूने जर रेस्ट हाऊस मध्ये जाऊन आराम करावं जर म्हटलं ना तर मग कोरोना येत असतो.
नाही का, मग ऑक्सिजन आपल्याला कमी पडत असतं, नाही का. म्हणून वायूने नाव भरी उगे नसावे ही त्याची आज्ञा आहे. पावके 10वे वर्षावे जळे, नाही का. हा अग्नी जो आहे त्यांनी जाळायचं काम करायचं आणि हे जे पाणी आहे त्यांनी वर्षाव करायचं काम करायचं. पर्वती बैसकानं संडावी, पर्वताने जागचं हलायचं नाही, जागचं हलायचं नाही. थोडं महाबळेश्वरला जाऊन येतो, नाही जमत. थोडं मुंबईला चौपाटीवर भेळ खाऊन येतो, नाही जमत. पर्वती बैसकानं संडावी, पर्वती नाही का, पर्वती बैसकानं संडावी, समुद्री रेखानं ओलांडावी. समुद्राने आपली रेषा ओलांडायची नाही. एखाद्या वेळेस जर समुद्र समजा म्हणाला चला लातूरला सिद्धेश्वरच्या यात्रेला भेट देऊन यावं, नाही का, असं म्हणून जर समुद्र निघाला तर आपलं कसं होईल सांगा, नाही का. पण समुद्र असं आपली रेषा ओलांडत नाही. ही आज्ञा कुणाची आहे? ही भगवंताची आज्ञा आहे, नाही का. पर्वती बैसकानं संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, नाही का. ही आज्ञा कुणाची? त्याची आज्ञा आहे, नाही का. मियाची नियमेला साता, काळू ग्रास तसे भूता. त्यांनी सांगितल्यावरच काळ एखाद्या भूताचा ग्रास करत असतो. ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ असतो. मग असा जो समर्थ आहे तो मी जगाचा नाथ आहे. जगाचा नाथ म्हणजे विश्वाचा नाथ. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ. विश्वनाथ दिनरंक मी अनाथ. कारण तुम्ही विश्वाचे नाथ आहेत आणि सगळी घडामोड तुमच्या आज्ञेशिवाय होत नाही. म्या बोलविल्या वेदू बोले बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. म्या बोलविल्या वेदू बोले. भगवंताने बोलवलं तरच वेद बोलतो, वेदच नाही तुम्ही आम्ही सुद्धा त्यांनी बोलवलं तरच बोलतो. त्यांनी जर नाही बोलवलं तर आपण सुद्धा बोलू शकत नाही. कोण बोलविते हरिविना, कोण बोलविते हरिविना, साले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलविते हरिविन. म्या बोलविल्या वेदू बोले. तर आपण सुद्धा जे बोलतो ते तो बोलवितो म्हणून आपण बोलतो, नाही का. दायगुडे सर आपल्याला थोडं दोन्ही अंग आहे. तिकडलं कॉलेजचं अंग आहे थोडंसं आणि इकडलं अंग आहे. थोडा आता मोह आवरत नाही म्हणून जरा सांगतो, जरा नाही का, आवरत नाही म्हणून, नाही का. बघा ऐकण्यासारखं आहे आणि लक्षात ठेवण्यासारखं आहे. कशाहून बोलतोय मी हे लक्षात ठेवा. कोण बोलविते हरिविन याच्यावरून बोलतोय. जिंदगी तूने बख्शी है तो जीने का हुनर भी देना. सुफी संत भगवंताकडे मागणी करते कारण आपल्या हातामध्ये काहीच नाही आहे. जिंदगी तूने बख्शी है तो जीने का हुनर भी देना, पाँव बख्शे है तो तोहफे का सफर भी देना. जीवन तू दिलायस देवा
तर जीवन जगण्याचा हुन्नर सुद्धा, चैतन्य सुद्धा तूच दे. कारण आमच्या हातात काय आहे? पाव बक्षे है तो तोहफे का सफर भी देना. पाय तू दिलंस देवा, दिले इंद्रिय हातपाय कान, नाही का? पाय तू दिलायस, तर हे पाय जिकडं जातील तिकडं यश सुद्धा तूच दे. जिकडं माझे पाय जातील तिकडे यश मिळावं मला, हे यश सुद्धा तूच दे. जिंदगी तूने बख्शी है तो जीने का हुनर भी देना. पाँव बख्शे है तो तोहफे का सफर भी देना. गुप्तगू तूने सिखाई है, मैं तो गुंगा था, नाही का? बोलायला तू शिकवलायस देवा, मी काय गुंगा होतो, नाही का? गुप्तगू तूने सिखाई है, मैं तो गुंगा था. अब जब मैं बोलूं तो मेरी बातों में असर भी देना. त्याच्याकडे नाही का? विठ्ठल विठ्ठल म्हणजे त्याच्या आज्ञेशिवाय काहीच घडू शकत नाही. वृक्षाचेही पान आले ज्याची सत्ता, झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. म्हणून ऐसा जो समर्थ, तू मी जगाचा नाथ. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा, जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, नाही का? खरं तर ईश्वराची व्याख्या करत असतानाच अशी व्याख्या केलेली आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती समर्थो ही ईश्वर, नाही का? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीनं जो समर्थ आहे तोच ईश्वर आहे, नाही का? म्हणून तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ. तुकोबाराय म्हणतात, बाबा तुम्ही देवा, तुम्ही विश्वनाथ आहात, तुम्ही विश्वनाथ, नाही का? विश्वाचे नाथ आहेत तुम्ही, विश्वाचे नाथ. समुद्र मंथन झालं ना, समुद्र मंथन. समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर आले, 14 रत्न बाहेर आले. सुरुवातीला पहिलं रत्न जे बाहेर आलं समुद्र मंथनातून, त्याचं नाव आहे विष. तुम्ही म्हणाल, महाराज विषालाही रत्न म्हणायचं का? अमृताला रत्न ठीक आहे, उच्चेस्रवा घोडा ठीक आहे, लक्ष्मी ठीक आहे, पण विषाला सुद्धा रत्न म्हणायचं? तर हो, विषालाही रत्न. त्या रत्नाची व्याख्या अशी आहे, त्या त्या क्षेत्रातील जे सर्वश्रेष्ठ आहे त्याचं नाव आहे रत्न. त्या त्या क्षेत्रातील जे सर्वश्रेष्ठ असतं त्याला रत्न असं म्हणतात. गान रत्न, कारण गायनाच्या क्षेत्रामध्ये सर्वश्रेष्ठ म्हणून त्याला काय म्हणायचं? गान रत्न. कीर्तन रत्न कशाला म्हणायचं? कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये सर्वश्रेष्ठ, त्याला कीर्तन रत्न. तसं मारण्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे? तर विष आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? रत्न असं म्हणायचं, नाही का? समुद्र मंथनातून पहिलं बाहेर आलं ते म्हणजे विष. मी तुम्हाला सांगू, जे अमृत पिले ते देव झाले आणि जे विष पिले ते महादेव झाले. विठ्ठल अमृत जेव्हा समुद्र मंथनातून निघालं आणि अमृत समुद्र मंथनातून निघाल्यानंतर देव सगळे अमृत पिण्यासाठी बसलेले. त्याच्यात कोण जाऊन बसलं? राहू जाऊन बसला. कोण? राहू जाऊन बसला. खर तर त्याला बोलावलं होतं का अमृत पिण्यासाठी? अमृत पिण्यासाठी त्याला निमंत्रण होतं का? नाही, पण तो जाऊन बसला. आणि मग शेवटी काय झालं? त्याचं शिर उडवलं गेलं, नाही का? आता ऐका, आता ऐका. मान रहित अमृत पियो, राहू कटायो शीश. मान रहित अमृत पियो, राहू कटायो शीश. मान सहित विष पियो, शंभू कहलाये जगदीश. नाही का? शंभूला जगदीश ही पदवी प्राप्त झाली. जगदीश, जगदीश म्हणजे काय? जगाचा ईश. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ.
ते राहूचं निघालं म्हणून फार महत्वाचं नाही, पण सांगतो उगं तुम्हाला, उगं राहूचं निघालं म्हणून. आता राहूचं शिर उडवलं गेलं. मग राहू मरायला पाहिजे ना, मेलं नाही ते गेलं नाही. ते जर गेलं असतं तर मग आपल्याला त्या पत्रिकेत त्रास झाला नसता. ते बसलंय आपल्या पत्रिकेत येऊन, नाही का. ते गेलं नाही. त्याला कोण जीवदान दिलंय, तर त्याला या महादेवानं जीवदान दिलं, नाही का. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती, नाही का. शंकराने त्याला जीवदान दिलं. का जीवदान दिलं, तर त्या राहूचं पूर्वाश्रमीचं नाव होतं स्वरभानू, नाही का. आणि मग त्याची आई, आता नाव विसरलो मी त्याच्या आईचं, पण त्याची आई हे महादेवाची भक्त होती, शंकराची भक्त होती. शिर जेव्हा उडवलं तेव्हा शंकराच्या दरबारात शिवलिंगापाशी जाऊन बसली आणि बसून म्हणायला लागली, काही असो, अमृत पिलंय मी, एवढी तुझी साधना केली आहे शंकरा, तर माझं पोरगं मरता कामा नाही, नाही का. माझा मुलगा मरता कामा नाही, त्याला तू जीवदान दे. जाऊन बसली राहूची आई आणि जीवदान त्याला दिलं गेलं. म्हणून आता पुढचं ऐका. तुमच्या पत्रिकेत जर राहू खराब असेल, आणि 3-4 ग्रह पत्रिकेमध्ये अशुभ ग्रह मानले जातात ज्योतिषशास्त्रामध्ये. शनी, मंगळ, राहू, केतू दुष्ट ग्रह असे सांगा तू, नाही का. शनी, मंगळ, राहू आणि केतू हे अशुभ ग्रह मानले जातात. हा जो राहू आहे ना, सगळ्यात शनीपेक्षा राहू खतरनाक आहे. शनी काही नाही, शनी तुम्हाला वाटतो त्रास देतो. शनी जज आहे, न्यायाधीशाचं काम करतो. तुम्ही चांगलं केलं तर चांगल्या कर्माची फळं देतो तो, आणि वाईट केलं तर वाईट कर्माची फळं देतो. आणि शनी काय करत असतो, शनी तुमच्या जीवनामध्ये तुमचा जवळचं कोण आहे, लांबचं कोण आहे, सगळं सत्य घटना उघड करत असतो. तुम्हाला शहाणं करत असतो. तुम्ही ज्याला जवळचं समजता ते कसं लांबचं आहे ते शनी तुम्हाला दाखवून देतो. तुम्ही ज्याला लांबचं समजता ते कसं खरंच जवळचं आहे ते शनी तुम्हाला दाखवून देत असतो. म्हणून शनी एवढं नाही, पण हे राहू आहे, नाही का. मग राहून जर परेशान असेल तर राहूला शांत करण्याचा जगाच्या पाठीवर दुसरा उपायच नाही. तुम्हाला जर पत्रिकेतला राहू शांत करायचा असेल तर तुम्हाला महादेवाचंच चिंतन करावं लागेल. विठ्ठल लगेच उद्या पत्रिका घेऊन माझ्याकडे येऊ नका. मला उगाच थोडं कळलं तेवढं मी तुम्हाला सांगितलं राहूबद्दल, नाही का. तुम्ही विश्वनाथ दिन रंक मी अनाथ. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही विश्वाचे नाथ आहे आणि तुमच्या समोर मी दीन आहे, रंक आहे आणि अनाथ आहे असं म्हणतात. खरं तर दीन, रंक आणि अनाथ तिन्हीचाही जर अर्थ केला तर गरीब असाच अर्थ होतो. दीन म्हणजे गरीब, रंक म्हणजे गरीब, अनाथ म्हणजे सुद्धा गरीब. पण शास्त्र असं सांगतं, शब्दभेदात अर्थभेदा. हा शब्दाचा जर भेद असेल तिथं तर अर्थाचा सुद्धा काही ना काहीतरी भेद असला पाहिजे, नाही का. दीन, रंक आणि अनाथ. दीन कुणाला म्हणतात, परमार्थातल्या दृष्टिकोनातून दिन वेगळा आणि प्रपंचिक दृष्टिकोनातून दिन वेगळा. तुकोबारांची जी भाषा आहे ते पारमार्थिक दृष्टिकोनातून आहे, नाही का. तर दिन कुणाला म्हणतात, जो इंद्रियाच्या स्वाधीन आहे, नाही का. त्याला जो इंद्रियाच्या ताब्यात गेलेला आहे त्याला दीन असं म्हणतात. जो इंद्रियाच्या ताब्यात गेलेला आहे त्याला दीन म्हणतात. इंद्रियाचे दिने आम्हा केलो नारायणे, नाही का, त्याला दीन म्हणतात. पण तुकोबाराय मी दीन म्हणतायत, पण तुकोबाराय दीन आहेत का? नाही. तुकोबाराय जर दीन असते तर तुकोबारायने असं म्हटलं नसतं, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाच्या धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी खाणे, क्रोध बंदी खाणे, कामने दिले धन्या, कामने दिले जो, इंद्रियाचे
बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, आणि इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. आम्ही इंद्रियाचे धनी आहोत असं तुकोबाराय म्हणतात. आणि इकडं म्हणतात दीन रंक मी अनाथ. खरंच ते दीन आहेत का? बरं रंक आहेत का? तुका म्हणे आम्ही त्रैलोक्यचे राजे. इकडं रंक म्हणतायत आणि इकडं म्हणतायत तुका म्हणे आम्ही त्रैलोक्यचे राजे. याचा अर्थ तुम्हाला कळला का? तुकोबाराय दीनही नाहीत, तुकोबाराय रंकही नाहीत, आणि तुकोबाराय अनाथही नाहीत. फक्त तुकोबाराय तुम्हा आम्हाला शिकवतात की देवासमोर आणि संतासमोर अहंकार रहित कसं असलं पाहिजे, कशी नम्रता देवाच्या समोर आणि संतांच्या समोर असली पाहिजे, हे तुकोबाराय आपल्याला शिकवतात, नाही का? ते दीनही नाहीत, रंकही नाहीत आणि अनाथ नाहीत. आज फक्त आजच्या कीर्तनातून 4 गोष्टी मी सांगतो, तेवढ्या घेऊन जा. किती? 4, जास्त नाही, जास्त नाही. 4 गोष्टी सांगतो, तेवढ्या 4 गोष्टी तुमच्या फार उपयोगाच्या आहेत बघा जीवन जगण्यासाठी. तेवढ्या 4 गोष्टी आज कीर्तनातून घेऊन जा. नंबर 1, तुम्ही जेव्हा एकटे असता तेव्हा मनाला सांभाळा. काय म्हणतो नीट आहे का तुम्ही? तुम्ही जेव्हा एकटे असता तेव्हा मनाला सांभाळा. तुम्ही जेव्हा मित्रासोबत असता तेव्हा शब्दाला सांभाळा. तुम्ही जेव्हा कुटुंबासोबत असता तेव्हा भावनेला सांभाळा. आणि तुम्ही जेव्हा देवासमोर आणि संतासमोर असता तेव्हा अहंकाराला सांभाळा. 4 गोष्टी एवढ्या घेऊन जायचं. जेव्हा एकटे असता तेव्हा मनाला सांभाळा, जेव्हा मित्रासोबत असता तेव्हा शब्दाला सांभाळा, जेव्हा कुटुंबाच्या सोबत असता तेव्हा भावनेला सांभाळा, आणि जेव्हा तुम्ही देवाच्या आणि संतांच्या समोर असता तेव्हा अहंकाराला सांभाळा. तिथं अहंकार आडवा येता कामा नाही. तुमचं जर कल्याण व्हावं वाटत असेल तर संतांच्या समोर आणि भगवंताच्या समोर तुम्हाला नम्रपणाच घ्यावं लागेल, नाही का? माऊलीसारख्याने, ज्याला आपण महाविष्णूचा अवतार म्हणतो, माऊलीसारखे म्हणतात तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित, नाही का? म्हणजे अशी नम्रता, अहंकार रहित होऊन भगवंताची भक्ती केली पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ, नाही का? विश्वनाथाला म्हणतायत तुम्ही विश्वाचे नाथ आहेत, दीन रंक मी अनाथ आहे तुमच्या समोर. मग विश्वनाथाने म्हटलं बरं ठीक आहे, म्हटले तुम्ही एवढी स्तुती करताय माझी, विश्वनाथ म्हणताय, तुम्ही स्वतःला दीन रंक अनाथ म्हणताय, पण बोला म्हणले काय आहे? तर तुकोबाराय म्हणतात काय नाही, तुम्ही विश्वाचे नाथ आहेत ना, मी तुमच्या समोर दीन रंक आणि अनाथ आहेत ना, तर माझी एकच विनंती आहे, थोडी माझ्यावर कृपा करा. मी ते थोडी पाया पडिलो बराडी, नाही का? तुकोबाराय म्हणतात कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. 4 प्रकारानं याचं चिंतन करता येतं बरं का? 4 प्रकारानं चिंतन करता येतं. कोणत्या 4 प्रकारानं चिंतन करता येतं? कृपा कराल ते थोडी, नाही का? थोडी माझ्यावर कृपा करा, थोडी माझ्यावर कृपा करा. पाया पडिलो बराडी. बराडी म्हणजे आशाळभूत असाही अर्थ आहे, आणि बराडी म्हणजे आधाशी असाही अर्थ आहे, आणि बराडी म्हणजे भुकेला असाही अर्थ आहे. माझ्यावर थोडी कृपा करा, कारण मी तुमच्या कृपेचा काय आहे? भुकेला आहे. नंबर 1. नंबर 2चं चिंतन आपल्याला असंही करता येतं. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. तुम्ही जेवढी माझ्यावर कृपा कराल तेवढी थोडीच आहे का? तुमच्या जास्तीत जास्त कृपेचा मी आशाळभूत होऊन तुमच्या पायाशी पडलेला आहे. नंबर 2चं चिंतन. नंबर 3चं चिंतन, कृपा कराल ते थोडी. तुम्ही जे माझ्यावर कृपा कराल महादेवा, तुमच्यासाठी थोडीच आहे हो, तुमच्यासाठी ती कृपा थोडीच आहे. नंबर 3चं चिंतन. आणि नंबर 4चं चिंतन, कृपा कराल ते थोडी. तुम्ही ज्यांच्यावर कृपा कराल त्यातली थोडी माझ्यावर सुद्धा करा. विठ्ठल कृपा कराल ते
ते थोडी पाया पडिलो बराडी, नाही का? पाया पडतो असं नाही, पाया पडतो बराडी असं नाही आहे, पाया पडिलो बराडी. पाया पडिलो बराडी म्हणजे तुमच्या पायाजवळ मी पडू नये आणि आशाळभूत होऊन मी पडू नये, आधाशीपणानं मी तुमच्या पायाशी पडू नये. तुम्ही कधी कृपा कराल, कधी कृपा कराल याच्याकडे नजर लावून मी तुमच्या पायाशी पडू नये, म्हणून कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी, नाही का? भगवंतानी म्हटलं, विश्वनाथानी म्हटलं, म्हणले तुकोबराय कुणा कुणावर कृपा करावं, नाही का? कुणा कुणावर कृपा करावं, एवढ्यावर कृपा करतच आलेलं आहे आणि आता कुणा कुणावर मी कृपा करू सांगा? तुकोबाराय म्हणाले, एवढ्यावर कृपा जरी केलेलं असलास, तुझं कृपेचं भांडवल संपलंय असं थोडंच आहे. तुझ्याकडे देवा कृपेची काय उणीव आहे? काय उणे तुम्हापाशी, काय उणे ती थोडी पाया पडिलो बराडी, काय उणे तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी. तुकोबाराय म्हणतात, तुमच्याकडं कृपेला काय कमी आहे आणि मला जास्त लागत नाही. थोडी कृपा जरी केली तर मी तो अल्पची संतोषी. एवढ्या जणांवर तुम्ही मोठ्या मोठ्या कृपा केलेले आहेत, मला तेवढी कृपेची गरज नाही, मला थोडी कृपा करा, बस झालं, नाही का? व्याघ्रपाद नावाचा एक ब्राह्मण होता, व्याघ्रपाद, आणि त्यांचा मुलगा, त्याचं नाव उपमन्यू. घरात 18 विश्व दारिद्र्य. ते जेव्हा लहान होता उपमन्यू, तेव्हा दूध मिळायचं नाही, पण त्या उपमन्यूला आईनं दूध म्हणून पाण्यामध्ये पीठ कालवून पाजवायचं, आणि त्या पाण्यामध्ये पीठ कालवून पाजवलं की ते उपमन्यू ते दूध समजून तू दूध प्यायचं. एके दिवशी उपमन्यू खेळता खेळता आपल्या मित्राच्या घरी गेला, आणि मित्राच्या घरी गेल्यानंतर मित्राला खेळायसाठी बोलावण्यासाठी म्हणून गेला, तर मित्र दूध पित होता. मग त्याच्या आईनं बोलावलं आणि उपमन्यूला म्हटलं, बेटा ये,
तूही दूध पे. आणि त्या दिवशी गाईचं दूध उपमन्यूनी पेलं. आणि गाईचं दूध जेव्हा पिलं तेव्हा उपमन्यूच्या लक्षात आलं, अरेच्या याची चव वेगळी आहे आणि माझी आई मला देते त्याची तर खूप घाणेरडी चव आहे आणि हे तर किती सुंदर चव आहे याची. आणि मग उपमन्यू घरी गेला आणि घरी जाऊन आईला म्हटलं, आई दूध दे. आणि जेव्हा उपमन्यूने बघितलं तेव्हा आई ते पीठ पाण्यामध्ये कालवायला लागली. उपमन्यू म्हणाला, म्हणले, आई हे दूध नाही आहे. इतके दिवस मी याला दूध म्हणून पिलं, पण आज मला खऱ्या दुधाची चव कळलेली आहे. मी माझ्या मित्राच्या घरी मी दूध पिलेलं आहे. मला असं पाजवतीस का? पाण्यामध्ये पीठ कालवून मला दूधच पाहिजे. मी मित्राच्या घरी जे गाईचं दूध पिलं तसंच मला दूधच पाहिजे असं म्हटल्यानंतर आई रडायला लागली. म्हणली, बेटा माफ कर मला, मी तुला पाण्यामध्ये पीठ कालवून पाजलं, मला माफ कर बेटा, पण मी तर काय करणार. 18 विश्व दारिद्र्य आपल्या घरामध्ये, दूध परवडत नाही बेटा. आपण एक गाय ठेवू शकत नाही, आपण सांभाळू शकत नाही, आपण दूध आणू शकत नाही. म्हणून राजा, मी अन्याय केला रे इतके दिवस तुझ्यावर. मी पाण्यामध्ये पीठ काढून तुला दूध म्हणून पाजलं, काय करू. ते म्हणले, मला माहिती नाही, मला दूधच पाहिजे. लहान लेकरू पण हट्ट घ्यायला लागलं, मला दूधच पाहिजे. आई रागाला आली आणि रागाला येऊन म्हणली तुला दूधच पाहिजे ना, तर माझ्याजवळ हट्ट घेऊन उपयोग नाहीये. तुला दूध पाहिजे असेल तर जा शंकराकडे, त्याची आराधना कर, त्याची तपश्चर्या कर, त्याची साधना कर, तो तुला दूध देईल. असं म्हटल्यानंतर उपमन्यू तडक तिथून निघाला आणि वनामध्ये जाऊन शंकराची साधना करायला लागला. आणि शंकराची साधना करत असताना शंकर प्रसन्न झाला. याला वाटीभर दूध पाहिजे होतं, पण शंकराने चक्क त्याला दुधाचा समुद्रच दिला, नाही का. दुधाचा समुद्रच देऊन टाकला. माऊली म्हणतात, मागा दूध दे म्हणतली यासाठी, अवघी या क्षीराब्दीची करुणी वाटी, उपमन्यू पुढे धुरजटी ठेविली जैसी, नाही का. दूध एक वाटीभर दूध मागायला तो उपमन्यू आला तर पूर्ण समुद्राचीच वाटी केलास आणि एवढं मोठा क्षीराचा समुद्र तू त्याला दिलास, नाही का. तुकोबाराय म्हणतात, देवा एवढ्या मोठ्या मोठ्या कृपा केलेल्या आहेस, मला नाही एवढी कृपा. मी अल्पची संतोषी, मला थोडी जरी कृपा केलास तर मी तेवढ्या कृपेवर मी संतोष आहे. म्हणून तुझ्याकडे काय ऊन आहे कृपेसाठी, म्हणून काय ऊन आहे तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोषी. असं म्हटल्यानंतर विश्वनाथ काहीच बोलेना झाले. विश्वनाथ गप्प बसले. विश्वनाथाने खाली मान घातली. तुकोबारायांना पुन्हा भीती वाटायला लागली आणि भीती वाटायला लागली की आता विश्वनाथ कृपा करतात का नाही वाटायला लागलं. आणि पुन्हा तुकोबारायांनी पुन्हा शेवटच्या चरणामध्ये प्रार्थना केली, देवा तुका म्हणे, देवा काही भातुके पाठवा. तुकोबाराय देवाला पुन्हा विनंती करतायत, शंकराला पुन्हा विनंती करतायत, विश्वनाथाला पुन्हा विनंती करतायत की देवा काही भातुके पाठवा. काही तर थोडं भातुके, थोडं कृपेचा खाऊ पाठवा. काही भातुके पाठवा. मग कृपेचा खाऊ पाठवा, प्रेमाचा खाऊ पाठवा, पण काहीतरी खाऊ पाठवा, नाही का. भातुके हा शब्द वापरलाय, नाही का. ते भातुकली माहित असेल तुम्हाला, भातुकली, नाही का. भातुकली माहित आहे ना, भातुकली माहित आहे ना. भातुकली नाही पण भातुकलीच्या खेळामधली माहित आहे, नाही का.
भातुकली. भातुकली म्हणजे काय, ते लहान जेव्हा ते मुली असतात ना लहान लहान, ते घरकुल खेळ खेळतात. आणि घरकुल खेळ खेळत असताना काय करतात, सगळा संसार उभा करतात. त्या काहीतरी इकडून एखादी रजिस्टरचं खपट लावायचं, इकडून एखादी रजिस्टरचं खपट लावायचं, वर एक खपट लावायचं, छोट्या वाट्या घ्यायच्या, छोटे प्लेट घ्यायचे, आणि मग त्याच्यामध्ये आईकडून थोडी शेंगदाणे घ्यायचं, थोडा गूळ घ्यायचं, थोडी साखर घ्यायची, थोडी डाळ घ्यायची, नाही का, आणि ते खेळायचं. आणि सगळ्या मुली असलेल्या मग ते खेळताना म्हणायचं, आता वंश तुम्ही जेवायला बसा बरं का. ते त्या मुलीमधलीच एक वंश करायचं कोणाला तर, नाही का, आता वंश तुम्ही जेवायला बसा, मामी तुम्ही जेवायला बसा, वहिनी तुम्ही जेवायला बसा. मग जेवायला बसा म्हणून सगळ्यांना बसवायचं. मग ते छोट्या प्लेट द्यायच्या, आणि प्लेट द्यायच्या आणि म्हणायचं, भात वाढू का म्हणायचं, आणि एक चुरमुरा ठेवायचा. भात म्हणजे त्यांचा एक चुरमुरा. थोडा लाडू घ्या की, चांगला आहे लाडू बुंदीचा म्हणायचं, एक शेंगदाणा ठेवायचं. ते एक शेंगदाणा म्हणजे त्यांचा लाडू झाला, नाही का. थोडा साखर भात घ्या की म्हणायचं, आणि 2च साखरेचे दाणे ठेवायचे, नाही का. वंश तुम्ही जेवच न झाला, जेवा की थोडंसं, नाही घ्या ना अजून थोडं म्हणायचं, वहिनी तुम्ही घ्या ना म्हणायचं, काकी तुम्ही घ्या ना म्हणायचं. याला म्हणायचं भातुकलीचा खेळ. भातुके म्हणजे थोडासा खाऊ. ते एकच शेंगदाणा एकच चुरमुरा जसा आहे ना तसा थोडासा खाऊ. तुकोबर आहे म्हणतात, तुका म्हणे देवा आणि काही भातुके पाठवा. थोडासा खाऊ पाठवा, कृपारूपी खाऊ पाठवा किंवा प्रेमरूपी खाऊ पाठवा. थोडासा खाऊ पाठवा असं म्हणतात. तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. आता महाशिवरात्रीची कथा सांगायला आहे का सर वेळ नाही का नाही आहे? नाही म्हणजे नसेल तर मग आपण भजन घेऊ. मी कसं विठ्ठल कांचीपूर नगरामध्ये सोमदत्त नावाचा एक राजा राहत होता. त्याला 500 बायका. किती? 500 बायका. पण त्याच्या 500 बायका होत्या ना, त्या 500 बायकापैकी दोघीच पतिव्रता होत्या. दोघी पतिव्रता होत्या. आणि 498 जे होत्या त्या थोड्या वाईट वृत्तीच्या होत्या. 498 त्या वाईट वृत्तीच्या आणि दोघीच पतिव्रता. त्या ज्या काही वाईट वृत्तीनं वागायच्या त्याचं सगळं पाप त्या सोमदत्त राजाला लागायचं. शास्त्र आहे शास्त्र. शास्त्र काय म्हणतं, प्रजेनी जर पाप केलं तर राजाला भोगावं लागतं. प्रजेनी केलं तर राजाला भोगावं लागतं. राजाने जर पाप केलं पुरोहिताला भोगावं लागतं. विनाकारण अडकतं ते. राजाने पाप केलं तर पुरोहिताला भोगावं लागतं. शिष्याने जर पाप केलं तर गुरुला भोगावं लागतं. म्हणून पूर्वी एक गुरु एक शिष्य पद्धत होती. तेही शिष्य निवडून बघायचा, तो साधन चतुष्टय संपन्न असला पाहिजे. साधन चतुष्टय संपन्न असला शिष्य तरच मग त्याला अनुग्रह द्यायचा, तरच मग त्याला गुरुमंत्र द्यायचा. आता आम्ही येणाऱ्याला चालू, या आमचे शिष्य वा गुरुमंत्र घ्या आम्ही. पण एक शिष्य एक का, तर शिष्याने जर पाप केलं तर ते भोगावं कोणाला लागतं? गुरुला भोगावं लागतं. आणि पत्नीनं पाप केलं तर पतीला भोगावं लागतं. आणि त्याच्यामुळं सोमदत्त राजाचं या पुण्य जे आहे त्या पुण्यक्षय व्हायला लागला या 498 बायकामुळं. आणि पुण्यक्षय झाल्यामुळं शेवटी तो मरण पावला आणि हरणीच्या गर्भाला गेला. हरीण म्हणून तो जन्मला. हरीण म्हणून तो सोमदत्त राजा जन्मला. आणि जन्मल्यानंतर हे ज्या 2 पतिव्रता होत्या ना त्या मात्र हरणी झाल्या. त्या दोघीही काय झाल्या?
हरणी झाल्या. त्या हरणी झाल्या आणि हा हरिण झाला. आणि त्या दोघी ज्या हरणी होत्या, त्या दोघी हरणीपैकी मोठी जी हरिण होती, आलं लक्षात, ती प्रेग्नंट होती. आणि दुसरी छोटी जी हरिण होती, तिला 2 पाडसं झालेले होते, नाही का. असे 5 जणांचा संसार, 5 जणांची फॅमिली, नाही का. रेशन कार्डावर 5 जणांचे नाव. कोण कोण? हा सोमदत्त राजा हरिण रूपाने जन्मलेला, त्याच्या 2 त्या पतिव्रता स्त्रिया हरणी झालेल्या आणि 2 पाडस, असे 5 जण, नाही का. इकडं भूतसेन नावाचा एक सेवक इंद्राच्या दरबारामध्ये होता, पण सेवा करण्यामध्ये अंतर पडला म्हणून इंद्राने शाप दिला, तू किरात होऊन जन्मशील, तो भिल्ल म्हणून जन्मशील. आणि त्याचा परिणाम म्हणून हा भूतसेन जो आहे तो किरात झाला, भिल्ल झाला आणि त्याचं नाव चंडभिल्ल असं होतं. आता तो चंडभिल झाल्यामुळं, किरात असल्यामुळं, मग त्याचा व्यवसाय काय आहे? शिकार करायचं आणि खायचं, हा त्याचा चंडभिल्लाचा व्यवसाय, शिकार करायचं. मग रानावनामध्ये तो शिकार करायचा आणि खायचं, रानावनामध्ये शिकार करायचा आणि ते मांस नेऊन आपल्या घरी द्यायचं, मुलाबाळांना, पत्नीला, सगळ्याला मांस द्यायचं. पण झालं कसं, एके दिवशी त्याला दिवसभर शिकार मिळाली नाही आणि तो दिवसभर उपाशी होता. दिवसभर शिकार मिळाले नाही. सायंकाळपर्यंत खूप प्रयत्न केला, रात्र झाली, खूप प्रयत्न केला, पण त्याला शिकार काही मिळाली नाही. तो विचार करायला लागला, रिकाम्या हाताने मी जाऊ कसं घरी? पत्नी वाट बघत असेल भोजनाची, मुलं वाट बघत असतील भोजनाची, मला शिकार तर मिळाली नाही, मी तर उपाशी आहेच आहे, पण तिथं गेल्यानंतर मी त्यांना काय सांगू? म्हणून तो घरीच गेला नाही, एका झाडावर बसला आणि झाडावर असं विचार करता करता पुढे जात 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 त्याला एक सरोवर दिसलं. सरोवर दिसल्यानंतर तो विचार केला की हे सरोवर आहे, सरोवर, कदाचित इथं पाणी प्यायला हरिण येतील म्हणून त्यांनी आपला तो वाघूर टाकला. ते जाळं त्या बरोबर पूर्ण सरोवराच्या भोवताली टाकलं की जर पाणी प्यायला हरिण आले तर त्या जाळ्यामध्ये अडकतील, म्हणून ते जाळं पूर्ण असं टाकलं आणि एका झाडावर जाऊन बसला. झाडावर जाऊन बसला आणि जर हरिण आला की मग बाण मारावा आणि त्याला हरिणाला मारावं, शिकार करावं, मग झाडावर जाऊन बसला. पण ज्या झाडावर जाऊन बसला त्या फांद्या आडव्या यायला लागल्या, तो पाला आडवा यायला लागला. म्हणून त्यांनी काय केलं, आपल्याला दिसेना हरिण आलेला, म्हणून दिसणार नाही हरिण आलेला, शिकार करता येणार नाही, म्हणून मग त्यांनी काय केलं, तो झाडाचा जो पाला आहे ना, तो पाला असं तोडायचा, समोरचा खाली टाकायचा, तोडायचा खाली टाकायचा, तोडायचा खाली टाकायचा, असं सगळे आडवे आडवे आलेले सगळे फांद्या जे आहेत आणि पानं आहेत ते सगळे पानं तोडून खाली टाकायला लागला. आता ऐका, ज्या दिवशी तो दिवसभर आणि रात्रभर उपाशी होता ती रात्र होती महाशिवरात्रीची. ज्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर उपाशी होता ती रात्र होती महाशिवरात्रीची. ज्या झाडावर तो बसला होता ते झाड होतं बेलाचं आणि जे पानं तो खाली टाकत होता ते पानं होते बेलाचे. आणि ज्या जागेवर ते पानं पडत होते तिथं भूमिगत एक शिवलिंग होतं, शिवलिंग, आलं लक्षात. आणि त्याचा परिणाम असा झाला की ते झाडाचा पाला असं त्या शिवलिंगावर पडल्याबरोबर ते प्रसन्न झाला की शिवलिंग, नाही का. भोळा महादेव तेने संतोषला, भोळा महादेव तेने संतोषला, भोळा महादेव तेने संतोषला, महादेव तेने संतोषला. म्हणे करू मला कोण पूजा, म्हणे करू मला कोण पूजा, म्हणे करू मला कोण पूजा. भोळा महादेव तेने संतोषला, म्हणे करू मला कोण पूजा. भोळा महादेव संतोषला ना, खुश झाला, तो आनंदी झाला, म्हणे कोण माझी पूजा करते, नाही का. माथा पडता पाला सांब तेने संतोषला म्हणा. माथ्यावर, डोक्यावर तो पाला म्हणजे बेल पडल्याबरोबर तो महादेव प्रसन्न झाला आणि त्या महादेवाने यमाला त्याच्याकडे पाठवलं. म्हणले बाबा, आत्तापर्यंत कुणीच, मी भूमिगत आहे, आत्तापर्यंत कुणीच मला येऊन सुद्धा बघितलं नाही, इकडं फिरकलं सुद्धा कोणी नाही, पण याने आज बेल माझ्यावर वाहिला, माझ्या पिंडीवर याने बेल वाहिला आणि आज दिवसभर रात्रभर तो उपाशी आहे, तर जा त्याला काय पाहिजे ते देऊन ये, त्याच्यावर कृपा कर, म्हणून यमाला पाठवलं. पण यमाला बघितल्यावर हे घाबरलं ना,
घाबरलं. यमाला बघितल्यावर घाबरला आणि घाबरून म्हणायला लागला, माझी इच्छा नाही हो एवढ्या लवकर यायची, असं करू नका, माझी घरी लेकरं बाळ वाट बघतायत आणि असं करू नका तुम्ही. असं म्हटल्यानंतर त्यांनी म्हटलं, तू घाबरू नको, मी तुला घेऊन जायला आलो नाही. आलं लक्षात? तर मग कशासाठी आला? मी तुला वर देण्यासाठी आलोय, मी तुला काहीतरी देण्यासाठी आलोय. म्हणले तुम्ही कोण आहेत? मी शंकराचा दूत आहे, शंकर तुझ्यावर प्रसन्न झालेत. हे जे तू बेलाची पानं टाकलायस, इथं खाली शिवलिंग आहे आणि शिवलिंगावर बेलाची पानं, आणि दिवसभर रात्रभर तू उपाशी आहेस. आज महाशिवरात्री आहे म्हणून तू महाशिवरात्रीचा उपवासही केलास आणि शंकराची आराधना केलास तू, म्हणून शंकर तुझ्यावर प्रसन्न झालेला आहे आणि त्यांनी तुला काहीतरी द्यायला पाठवलंय. माग, तुला काय मागायचं आहे? असं म्हटल्यानंतर काय मागावं आहे ना? आता मला सांगा, शंकरानं दूताला पाठवलंय, मग ह्याने मागत असताना काय मागायला पाहिजे? हे काय मागतो माहिती का? मृग पक्षी याचे कळावे बोलणे मागतो. काय बघा, हो का नाही? मृग पक्षी याचे कळावे बोलणे, नाही का? सर्व कार्य तेने सिद्धी जाईल, नाही का? फक्त मला एकच द्या की मृग पक्षीयाचे, मृगाचं बोलणं मला कळावं, हरणाचं बोलणं मला कळावं, पक्ष्याचं बोलणं मला कळावं, एवढाच वर द्याव. नामदेवरायासारख्याला सुद्धा आश्चर्य वाटलं. नामदेवराय सुद्धा म्हणाले, नामा म्हणे मूर्ख पारधी खरा. नामदेवराय म्हणतात मूर्ख पारधी आहे. दैव आले घरा त्याचे जाण, त्याच्या घरी दैव आलंय, पण मागतोय काय? मागतोय काय? मृग पक्षी याचे कळावे बोलणे. मागणारा देव जरी द्यायला आला ना, तर मागणारा माणूस हुशार असला पाहिजे. लक्षात ठेवा, मागणारा हुशार असला पाहिजे. एक दिव्यांग होता. दिव्यांग म्हणजे जात्यंध होता, जन्माताच दृष्टीहीन. जन्माताच दृष्टीहीन असलेला असा जात्यंध दिव्यांग, आणि त्यांनी भगवंताची, शंकराची प्रार्थना केली. शंकराची प्रार्थना केली, शंकर प्रसन्न झाले आणि शंकराने म्हटलं, माग, तुला काय मागायचं आहे, पण लक्षात ठेव, मी एकच वर तुला देणार आहे. काय म्हटलं? मी तुला एकच वर देणार आहे, माग काय मागायचंय. असं म्हटल्यानंतर आता हा जात्यंध आहे, जन्मताच दृष्टीहीन आहे, दृष्टी गेलेली आहे, एकच वर देणार आहे, माग काय मागायचं म्हटल्यानंतर मला सांगा तुम्ही, जात्यंध माणूस काय मागेल? काय मागेल? बरोबर आहे ना? एकच वर आहे, दुसरा वर नाही, एकच वर आहे. काय मागेल? डोळे मागेल. पण लक्षात ठेवा, ते जात्यंध जरी असलं ना, पंच ज्ञानेंद्रियापैकी एक इंद्रिय जरी भगवंतानी त्याला कमी दिलेलं असलं, तर दुसरं एक जास्त दिलेलं असतं, त्याला आपण सिक्स्थ सेन्स म्हणतो. ते सिक्स्थ सेन्स होतं, बुद्धी होती त्याच्याकडं. त्यांनी म्हटलं शंकराला, एकच वर देणार आहे? म्हणले हो, एकच वर देणार. मागू? म्हणले हो, मागा, पण हुशारीनं माग, एकच वर देणार आहे. मग आता आपल्याला सगळ्याला वाटेल की आता डोळेच मागेल ते हुशार किती सांगतो तुम्हाला. मागणारा हुशार कसा असायला पाहिजे? त्यांनी मागितलं शंकराकडे, म्हणलं मागू? म्हणले हो, माग. एकच वर? म्हणले हो, एकच वर. मग मागू? म्हणले मागा. एकच मागू? म्हणले एकच मागा. आणि मग त्यांनी शंकराकडे मागितलं. म्हणले काय मागितलं बघा, माझ्या नातवंडावर राजछत्र धरलेलं मी माझ्या डोळ्याने बघावं. माझ्या नातवंडावर राजछत्र धरलेलं मी माझ्या डोळ्याने बघावं. काय काय मागितलं एका वरामध्ये बघा, नाही का? माझ्या नातवंडावर राजछत्र धरलेलं मी माझ्या डोळ्याने बघावं, म्हणजे ह्याचं लग्न झालं. अनुरूपवर नाव नोंदवायची गरज नाही, ब्रह्मसखीवर नाव नोंदवायची गरज नाही, कुठल्याही विवाह नोंदणी संस्थेमध्ये जायची गरज नाही. याचं लग्न झालं. बर, लग्न झालं म्हणजे पुन्हा पोरग होईल का नाही याची सुद्धा भीती नाही, तेही झालं. पोराला मुलगा होईल का नाही याची सुद्धा भीती राहील नाही. ते नातवंडही झालं. बरं, ते नातू काही असंच दरिद्री राहील हे नाही, राजछत्र धरलेलं म्हणजे नातू राजा व्हावा आणि ते मी माझ्या डोळ्यांनी बघावं, याला म्हणायचं मागण्याची हुशारी. विठ्ठल याने
मृग पक्षीयाचे कळावे बोलणे एवढंच मागितलं त्याने. ते यम तथास्तु म्हणून निघून गेला. आणि यम तथास्तु म्हणून निघून गेल्यानंतर मग हे तिथे बरोबर धनुष्याला बाण लावून हरणाची वाट बघायला लागलं. आणि रात्र झाली आणि सकाळी सकाळी ते हरिण आलं आणि तहान लागलेली होती. पाण्यामुळं काकुळते आलेलं ते तहानलेलं ते हरिण आलं आणि त्याला काही लक्षात आलं नाही, काही नाही. ते जाळ्यामध्ये अडकून पडलं. जाळ्यामध्ये ते हरिण अडकून पडलं आणि त्या हरणी दोन्ही सोबतच होत्या. त्या हरणी परत कसं येत नाहीत पाणी पिऊन म्हणून आल्या, तर जाळ्यात अडकून पडलेलं होतं. मग त्या हरणी म्हणायला लागल्या, म्हणजे प्राणनाथ, अहो असं कसं झालं आणि तुम्ही असं अडकून पडलात, असं कसं काय झालं? असं म्हटल्यानंतर तो हरिण म्हणाला, हे बघा आता माझं ऐका म्हणाला, तुम्ही आता माझी वाट बघू नका, नाही का, माझा आता भरवसा नाही, मी या जाळ्यात सापडलोय, तुम्ही आता घरी परत जा. त्या धाकटीला म्हणाला, तुझी 2 पाडसं आहेत, त्यांचा वंश वाढव, त्यांचं दूध पाजवणं तुझं काम आहे, त्यांचं सगळं करणं तुझं काम आहे, आणि तू जा. आणि त्या मोठीला म्हणाला, तू गरोदर आहेस, तू सुद्धा जा, इथं थांबू नको. पण त्या दोघी म्हणाल्या, तुम्हाला सोडून आम्ही जाणार नाही. त्यांनी म्हटलं, हे माझं प्रारब्ध आहे, मला भोगावं लागल, माझं प्रारब्ध मी भोगतो, तुमचं तुम्ही जा, तुमचं कल्याण तुम्ही करा, तुम्ही इथे थांबू नका. तो पारधी जर बघितला तर तुम्हाला बाण मारेल, तुम्हालाही सोडणार नाही, मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही जा. असं म्हटल्यानंतर हे सगळं बोलणं आता कुणाला कळायला लागलं? त्या चंडभिल्ला पारध्याला कळायला लागलं, कारण त्यांनी वरच मागून घेतला होता की मला हरणाची भाषा करावं म्हणून. त्यानं सगळं ऐकायला लागलं आणि त्याला आश्चर्य वाटलं, हे प्रारब्धाची गोष्ट करतायत, कसे बोलतायत, आणि हे हरणी असून सुद्धा त्या जायला तयार नाहीत, हा जा म्हणतोय. असं म्हटल्यानंतर ती मोठी हरणी म्हणाली, मी सती जाणार, मी जाणार नाही. आता हा पारधी तुम्हाला सोडणार नाही, तो तुम्हाला मारणार, पण मी सती जाणार, मी थांबणार नाही. असं म्हटल्यानंतर धाकटी म्हणाली, तुम्हाला सती जाता येत नाही, कारण तुम्ही 2 जीवाची आई आहेत, तुम्हाला सती जाता येत नाही शास्त्रानुसार, तर मी सती जाते. थोरली म्हणाली, तुला 2 पाडसं आहेत, लेकरं आहेत, तुला सती जाता येणार नाही, मी जाणार. त्या दोघी ऐकायला लागल्या आणि ह्यांनी सांगितलं, म्हणजे तुम्ही घरी जा, तुम्ही असं करू नका, माझं मी भोगतो, पण तुम्ही जा. असं म्हटल्यानंतर त्याही दोघी ऐकणार. मग शेवटी त्या धाकटी जी आहे, मी जाऊन लेकराला मी दूध तर पाजून येते म्हणून ती गेली, दूध पाजवली आणि दूध पाजून त्या लेकराला असं चाटायला लागली आणि चाटता चाटता म्हटली, म्हणजे राजानो, आता ही शेवटची भेट आहे बघ का, याच्यानंतर आता मी दूध पाजवायला तुम्हाला येणार नाही. ते म्हणजे कसं काय? असं तुमचे जे पिता आहेत ते पारध्याच्या जाळ्यात सापडलेले आहेत आणि पारधे आता त्यांना मारणार, नाही का. मग ते जर मरत असतील तर आम्ही जगून उपयोग काय? आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर सती जाणार, आम्ही थांबणार नाही. असं म्हटल्यानंतर ते पारसं म्हणाले, म्हणजे बाबा गेले, तुम्ही दोन्ही आई जाता म्हटल्यानंतर आमच्या जगण्याला तर काय अर्थ आहे, आम्ही पण येतो. मग ते सगळे आले आणि आल्यानंतर हा बाण मारायला लागला. शेवटी त्या दोघी पुढे आल्या, म्हणले, पारधी दादा, त्यांना बार मारू नका, आम्ही वैधव्य स्वीकारू शकत नाही, आम्हाला सौभाग्य जायचं आहे, आम्हा दोघीला मारा आणि मग तुम्ही हे करा. ते लहान पारसं होते, ते लहान पारसं म्हणायला लागले, म्हणजे पारधी दादा, त्यांना माझ्या वडिलांनाही मारू नका, आमच्या आईलाही मारू नका, आम्हाला मारा. का? तर आमचं कवळं मांस आहे, तुम्हाला खूप छान लागेल, आम्हाला मारा. असं म्हटल्यानंतर सगळे बोलायला लागले आणि बोलायला लागल्यानंतर शेवटी त्या पारध्याला वाईट वाटलं आणि वाईट वाटल्यानंतर चक्क तो विसरून गेला, नाही का, तो विसरून गेला. नामा म्हणे भिल्ल विसरला घात, विसरून गेला आणि निवांत राहिला आणि फक्त त्या हरणीचे बोलणे ऐकायला लागला. आणि शेवटी त्यांनी म्हटलं, मी तुम्हाला मारणार नाही, तुम्ही सगळे घरी जा. असं म्हटल्यानंतर ते सगळे पाचीच्या पाची, ते हरिण, या 2 हरणी आणि तिची पाडसं, ते म्हणायला लागले, म्हणले, दादा, आम्हाला माहीत आहे तू का मारत नाहीस, आम्हाला पाचीलाही जर मारल्यानंतर ते कसं घेऊन जावं घरापर्यंत, झोपडीपर्यंत, असं तू विचार करत असेल तर तू काळजी करू नको, आम्ही तुझ्या घरा
गडापर्यंत येतो, तिथं मार आम्हाला, म्हणजे सोपं जाईल. त्या भिल्लाला वाटलं, म्हणजे किती कमाल आहे, प्राणी असून सुद्धा हे सत्याला जागणारे आहेत. आणि म्हटल्यानंतर ते नको म्हणून तो भिल्ल पुढे जायला लागला. तुम्ही जा घरी, आम्ही मारणार नाही तुम्हाला, म्हणून तो भिल्ल पुढे जायला लागला. आणि हे हरिण आणि हरिणीन पाडसं मागे मागे जायला लागले. त्या झोपडीपर्यंत गेल्यानंतर हे वरून शंकराने बघितलं आणि शंकराने विमान पाठवलं आणि त्या पाचीचे दिव्य देह झाले आणि ते विमानात बसून सगळे मुक्त झाले. आणि ते पाचीच्या पाची हरिण विमानात बसून वर गेले कैलासामध्ये. आणि शंकराने त्यांना चंद्राजवळ जागा दिली. म्हणून आजही तुम्ही चंद्रामध्ये तुम्हाला हरिण दिसतं. आजही चंद्रामध्ये तुम्ही बघा, तुम्हाला हरिण दिसतं. का तर चंद्राच्या जवळ त्यांना जागा दिली. आणि जागा दिल्यानंतर ते दूत जेव्हा विमानाने त्या पाची हरणीला घेऊन गेले, दिव्य देह झाला त्यांचा, तेव्हा या चंडभिल्लाने विचारलं, म्हणले त्यांनाच विमान का? म्हणले, आणि मी मारलो नाही, आमचं काहीच नाही. मी मारलो नाही, मी सोडून दिलो, मी त्यांच्यावर कृपा केली, त्यांनाच का? म्हणले, मला का विमान नाही? असं म्हटल्यानंतर त्या चंडभिल्लाला म्हणले बाबा, तू पूर्ण आज महाशिवरात्री उपवास केलास, बेलाची पानं वाहिलास, आणि शंकर तुला प्रसन्न झाले, याच्यामुळं तुझं मागचं पाप गेलं. आता तुला विमानाने जर वरे कैलासात जायचं असेल तर आजपासून पुढल्या महाशिवरात्रीपर्यंत ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करत बैस. पुढल्या महाशिवरात्रीला मी तुला विमान घेऊन येतो. आणि तो 1 वर्षभर ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप केला चंडभिल्ल, आणि दुसऱ्या वर्षी त्याला विमान घेऊन गेले. ही अशी महाशिवरात्रीची कथा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली.